आज आपण रामनाम जप दिंडी सोहळा सोमंथळी आपण सर्वजण या ठिकाणी सुरती सोमेश्वर या ठिकाणाहून सोमेश्वर या ठिकाणी जे भगवान महादेवाचं अवतीर्ण झालं माळुबाई सती महापतिव्रता तिच्या अनुषंगानं देव या ठिकाणी आलेले आहेत। आपण सोमनाथ मासने वाचत असताना आपल्या लक्षात येतं की बाबा मालुबाईच्या वरासाठी मालुबाईच्या तपासाठी महादेव या ठिकाणी आलेले आहेत आणि ते आपण सर्वांनी या ठिकाणी दर्शन घेतलेले आहे। अगदी निस्सीम भक्ती मालुबाईची आणि त्या अनुषंगाने इथं आलेले कथा खूप मोठी आहे। पण आता आपण या ठिकाणी दर्शन घेऊन आता माघारी पुढं मोरगावसाठी प्रस्थान करत आहोत। सिंधुरासुर नावाचा दैत्य मातला आणि त्या सिंधुरासुराचा वध करण्यासाठी गणपती बाप्पांनी मोर या वाहनावर बसून त्या सिंधुरासुराचा वध केला आणि म्हणून या तीर्थक्षेत्राला मयुरेश्वर असं नाव पडलेलं आहे। मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया। जे शनिदेवाची जी साडेसाती येते त्या शनिदेवाचं जागृत देवस्थान आहे। त्याच्या आशीर्वादाने आमची आज पण कुठल्या घराला लॉकची सिस्टम नाही, चोरी होत नाही, चोरी करून कोणी जाऊ शकत नाही। शनिदेवालाच मंदिर नाही म्हणून गावाचं रक्षण करता शनी महाराज। शनिदेव कोण आहे? 9 ग्रहामध्ये सर्वश्रेष्ठ आहे। त्यांनी कोणालाच सोडलं नाही, राजापासून तर रामाला नाही, आपल्या गुरुला सोडलं नाही, तुम्हाला नाही, मला नाही, कोणालाच नाही। पूर्वीचे आंघोळ करून जायचं होतं, सगळं बंद झालं। हाई या कपड्यावरती आरती पूजा तुमच्या हाताने होती, तेल मोटरने देवाच्या मूर्तीवरती अभिषेक होतो। मंदिरात कोणी पुजारी नाही, माझं हे करून द्या ते करून द्या असलं काय सिस्टम नाही। देवाला काय व्हायचं, आपल्या घरी काय येतं, त्याची किंमत काय, त्याचं महत्त्व काय सगळ्यांनी ऐका। कॅमेरा मोबाईल सगळं घेऊन जातं। पहिल्यांदा गेलं का देवाचं महाद्वार आहे, महाद्वारच्या देवाचं त्रिशूल आहे, काळं कापड आणि रुईचा हार देवाच्या त्रिशूलला घालायचा, आतमध्ये नारळ आणि प्रसाद, काही अर्पण करा, काही घेऊन या। पुढे गेलं का उडीद, काळे तेल आणि मीठ, देवाचं तेल कुंडामध्ये टाका, डायरेक्ट देवाची मूर्तीवरती तेल आणि आंघोळ होती तेलाची देवाची, सोन्याच्या कलशामधनं देवाच्या चरणात फुलं व्हायचे, दर्शन घ्यायचं आणि याच्या 5 वस्तू येतं, शनियंत्र, नाल, भावली आणि धागा, देवाच्या चांदीच्या पादुकाला लावून आणायच्या आपल्या घरी नेण्यासाठी। शनिदेवाची साडेसाती येत नाही, सुख शांतीसाठी चांगलं असतं। याचं काय करायचं सांगतो। शनिदेवापासून नेलेला घोड्याचा पायाचा नाल अजून पण आपल्या जुन्या घराला वाड्याला बघा नाल मारला असतो। शनिदेवाची साडेसाती येत नाही, मेन दरवाजा लावायचं बाहेरच्या बाजूने, बाहुली उलटी बांधायची, आपल्या घराला, गाडीला, दुकानला उलटी बांधायची, कोणाची वाईट लागू नये म्हणून चांगलं असतं।
सिद्धी शनियंत्र आपल्या देवघरात ठेवायचं पूजेसाठी, चांगल्या कामाला जाताना बरोबर घेऊन जायचं. याच्यावरती शनिदेवाचा मंत्र आहे आणि शनीचा रक्षा धागा आपल्या हातात, मुलाच्या गळ्यात कोणी बांधता येतो. अशा 5 वस्तू देवाच्या चरण पादुकाला लावून आपल्या मनात जे काय सुख दुःख देवाला सांगून वापस आणायचं. बास्केट आणि प्रसाद आणायची. 150 रुपयापासून देवाचं पूजेचं साहित्य चालू होतं. सगळ्या ठिकाणी बोर्ड येतं, सगळ्या ठिकाणी रेट येतं. 150ची पूजा आहे. तेल तुम्ही अगदी छोटी बॉटल 50 रुपयापासून तर लोक 1.25 किलो 1.25 पावशेर तेल देवाला घालू शकतात. नवरा बायकोमध्ये एकच घ्यायचं. ज्या स्त्रियांच्या कोणी नाही आलं, सर्व पूजा नेता येते, सगळं पूजा वाचा येते. ही पूजा करायला कोणाला पैसे द्यावा लागत नाही. काय नाही. हरिओम शनी 3 वेळा म्हणा, पूजा घ्या, तेल तिथे घ्या म्हणायचं. तेल तिकडे घ्या, पैसे तिकडे द्या, टोपली प्रसाद आणि एवढ्या वस्तू वापस आणा आणि कॅरी बॅगमध्ये भरून द्या. हरिओम शनी 3 वेळा म्हणायचं. 3 वेळा म्हणा. तुम्हीच म्हणा, मी एकदा तुम्हाला सांगितलंय. हरिओम शनी 3 वेळा म्हणा. हरिओम शनी. पैसे तिकडे द्या. पूजेत तिथं पैसे द्यायचे, मग ते आपल्याला लागलं. हरिओम शनी 3 वेळा म्हणायचं. हरिओम शनी 3 वेळा म्हणायचं. हरिओम शनी 3 वेळा. एवढ्या वस्तू देवाच्या चांदीच्या पादुकाला लावून आणायच्या. बास्केट आणि प्रसाद आणायचा. तेल पीछे डालो, तेल किसका है? तेल उठालो। रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्ड संभूतं शतन्नमामि शनैश्चरम्. आज आपण या ठिकाणी शनिदेवाच्या दर्शनासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. जय शनिदेव.